नमस्कार मंडळी. पोहताना जर फक्त सरळच पोहायचं असेल तर त्यात काय मजा? खरी मजा तर उड्या मारण्यात आणि बुड्या मारण्यात असते. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्याला पोहता येतं. आपल्या आयुष्याचं असंच काहीच आहे. आयुष्यातील संकटातून न डगमगता पोहता येण्यासाठी गोंदवलेकर महाराजांनी एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे, जो आज आपण पाहणार आहोत. आज आपण 8 मेच्या प्रवचनाचा सारांश समजून घेणार आहोत. शरीर म्हातारं झालं किंवा आजारपण आलं की आपण खचून जातो, पण महाराज म्हणतात ह्या परिस्थितीतही आपण आनंदी राहू शकतो. कसं? चला तर मग पाहूयात. महाराज एक सुंदर उदाहरण देतात. एखाद्या जुन्या फाटलेल्या जोड्याचं. जोडा खूप जुना झाला की तो कितीही दुरुस्त केला तरी तो पुन्हा पुन्हा फाटतोच. आपलं शरीरही तसंच आहे. वय झालं की व्याधी येणारच, पण जसा जोड्यातला खिळा पायाला टोचला की आपण जगतो. तसंच आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर ती मनावर घेऊ नका. उलट एका शहाण्या सुगरणीसारखं व्हा, जी कोंड्यांचा मांडा करते. म्हणजेच असलेल्या प्रतिकूल परिस्थितीतूनही भगवंताच्या अनुसंधानाचा मार्ग शोधा. महाराज म्हणतात, एकदा का भगवंताचं अनुसंधान साध्य झालं की मग आयुष्यातील अडचणींची भीती वाटत नाही, उलट त्यांची मजा वाटू लागते. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट ठाऊक नसते तोपर्यंतच तिची भीती वाटते. एकदा का कळलं की जे काही होतंय ते भगवंताच्या इच्छेनेच होतंय, मग मनातील भीती कायमची निघून जाते. या प्रवचनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे महाराजांनी शिकवलेली प्रार्थना. आपण देवाला असं म्हणावं, हे भगवंता, माझ्या अज्ञानामुळे मीच माझ्या आड येतोय. मला तुझी आणि पर्यायाने माझीच ओळख पटू दे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको. बस माझं मन तुझ्या चरणी राहू दे. आता मी तुझा झालो आहे. ह्यापुढे जे होईल ती तुझीच इच्छा. महाराजांच्या आजच्या प्रवचनाचं सार हेच आहे की वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच. तर मंडळी, आजपासून आपण एक छोटासा प्रयत्न करूया. कोणतेही काम करताना त्यात मीपणा न आणता ते भगवंताला अर्पण करूया. तुम्हाला हा विचार कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.